चला बघा बरं कसं वाटतं हे कॉम्बिनेशन. हे छानपैकी सिंपल मंगळसूत्र. ह्या बांगड्या अलीकडे मी ह्याच काढलेत वापरायला. हे कानातलं छान आहे ना, मस्त आहे की नाही. याचा एक खडा इकडचा पडला, हातातनं पडल्यामुळे. जाऊ दे. बघा बरं छान आहे, मस्त वाटते. 200 रुपयाची साडी आहे फक्त. सिल्क सिल्क बँगलोर सिल्क. बँगलोर सिल्क म्हणून त्यांनी दिली, पण ती इथलीच आहे, म्हणजे इथल्या दुकानातनं घेतलेली आहे. पहा बरं किती छान आहे ना. असं कॉम्बिनेशन वेगळं आहे. निळा ब्लाऊज पण चालणार. याला ब्लाऊज आहे तो असा ह्या रंगाचा ब्लाऊज आहे. मग म्हटलं की आपल्याकडे हा रंगाचा ब्लाऊज आहेच, म्हणून मग मी काही शिवला नाही. छान आहे पण. आणि ब्लाऊज तर बघा माझ्या जवळजवळ 10-12 वर्षापूर्वीचा ब्लाऊज आहे. काय फिटिंगला बसतोय बघा, टकटकीत एकदम छान. जरासा इथं मी धरला. अलीकडे मी बारीक बारीक होत चालली. मी म्हंटल ना वयोमानानुसार आपला का नाही मसल मास जो आहे ना तो सगळा कमी कमी होत जातो. आणि मग त्यामुळे जरासं हे बघा, हे असलं काहीतरी रोज एक नवीन प्रकरण चालू आहे. आता ह्या हाताला मी जोरात काहीतरी असा जर्क दिला. एकतर हा हात माझा नाजूक झालेला आहे, तरी कमी कमी होत आलाय. आज काहीतरी जोरात असा जर्क दिला, लागला परत दुखायला. मी काय गोळ्या औषधं घेत नाही, एक तेल चोपडते. आणि आता माझ्या लक्षात आलंय की काय विशेष काही झालेलं नाही. आपली त्वचा रुक्ष व्हायला लागली आहे, मसल मास कमी व्हायला लागलेला आहे वयोमानानुसार. थंडीत थंडी म्हणायचं, उन्हाळ्यात उन्हाळा म्हणायचा, सगळं वृक्षता आलेली आहे. म्हातारपणाची चिन्ह दिसायला लागलेली आहेत. पण असू दे. मग हे जरा रिस्टला कधीतरी मी घालत असते. तर आज मी इथे घातल्यावर मला फारच भारी वाटलं. चला लगेच म्हटलं की चला तुम्हाला सांगू, असले घरचे उपाय करायचे. लगेच दवाखान्यात जायचं, घाबरायचं, काहीही करायचं नाही. सारखं सारखं दवाखान्यात जाणं हे सुद्धा एक डिप्रेशन अँझायटीचं एक लक्षण आहे बरं का. उठसूट उठसूट, सारखं रेस्टलेस, मला काहीतरी झालंय, मला काहीतरी झालंय. आणि जे म्हातारपणात होतच होतं माणसाला. आणि असं वाटतं की आपल्याला काहीतरी झालंय आणि आपण पटकन दवाखान्यात जाऊया. आणि म्हणून आपण घरातल्या लोकांना त्रास द्यायला लागतो. दवाखान्यात घेऊन जावा, दवाखान्यात घेऊन जावा. तिथं गेल्यावर एवढं नंबराला बसता आणि मग डॉक्टर म्हणतात काही नाही, एवढंसं घ्या, बरं वाटेल. त्यामुळे मग घरात आल्यावर पुन्हा तुम्हाला सगळे ओरडतात, कशाला तुम्ही एवढा वेळ आमचा वया घालवला म्हणून. तसं आपलं वय झालं की आपल्याला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या होत राहणार. आपली तशी शारीरिक शक्ती ही कमी होत गेलेली असते. म्हणजे आता आपण कमी कमी स्ट्रॉंग झालेलो असतो. म्हणजे वीक होतो असं नाही म्हणणार, पण जे आपण खूप बलवान असतो ते आता कमी बलवान होत असतो. याला कारण आहेत एकतर हार्मोन्स, कॅल्शियम डिफिशियन्सी, वयानुसार होणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हाडाची ताकद कमी होते, मसल्सची ताकद होते. म्हणून मग मी आज तुम्हाला मी बघितलं बरं का की हे सगळे बहुतेक म्हातारे लोक असतात हे एरोबिक्सला जातात. गाण्यावरती आपलं एरोबिक्स करत असतात. म्हणजे गाणी लावलेली असतात ती दांडियाची, आणि सुरू आपलं अर्धा तास चालूच असते. छान आहे हे, मनालाही मस्त वाटतं एरोबिक्स करणं. तर मस्त वाटतं बरं का गाणी लावायची. पण ते कॉपीराईट येतो, त्यामुळे मी काय तुम्हाला ती गाणी दाखवली नाहीत. पण आपलं सुरूच घेऊ आणि काय तो सारखा असाच डान्स करायचा. मजा येते बरं का, फार छान वाटतं. आणि काय हरकत नाही वयोमानानुसार ह्या सर्व गोष्टी वेगळ्या वेगळ्या करायला. कारण दुसरं काय नवीन करण्यासारखं नसतं ना. आता आपल्याला खूप रिस्ट्रिक्टेड सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. कार्यक्रम रिस्ट्रिक्टेड झालेले असतात. लोकांना भेटणं वगैरे कमी झालेलं असतं. फारसे काही आपल्याला चॅलेंजेस नसतात. खाणं पिणं कंट्रोलमध्ये असतं. बाहेर जाणं पण काही फारसं नसतं. तर त्यामुळे या सर्व गोष्टी आता करायच्या बरं का. तर आता घरात म्हणजे एरोबिक्स ते सुद्धा मी फेसबुकवर बघून, मी एक फेसबुकचा ग्रुप आहे त्यांचा, आपला एरोबिक्सचा ग्रुप आहे. तर ते आपल्या अर्धा तासाचं करत असतात. तर मी आज बघितलं, खूप छान दमायला होतं पण एन्जॉय वाटतो. तर त्यामुळे कधी बागेमध्ये जायला जमलं नाही. तर नक्की मी हे पहिल्यापासून पूर्वीपासून करत होते, पण अलीकडेच मला करायला मिळत नाही कारण की मी बागेत जाते फिरायला. तर कधी आणि रोज आपण बागेमध्ये फिरायला जाणं ही खूप जास्त चांगली गोष्ट आहे. कारण आपण उन्हात जातो, बाहेर जातो, आवरून जातो सगळ्याच गोष्टी. जर तुम्ही घरात राहा म्हटलं तर मग त्याच त्या घरातल्या कपड्यांवरती आपला व्यायाम सुरू. त्याला काही अर्थ नाही बरं का. चला मला आता जरा असं बाहेर जायचंय, मी जाऊन येणार आहे.
तर हसत हसत खेळत राहूया आणि आपलं काय वय झालंय ते आनंदी करूया. मला आज कोणीतरी एक लिहिलं बरं का, तुमचे तेच व्हिडिओ रटाळवाणी व्हिडिओ बघून मला जीव द्यावासा वाटतो. मी म्हंटल तुम्हाला कोण सांगितलंय बघायला, बघू नका. गाढवाला गवळाची चौक आहे. आमचे जे व्हिडिओ आहेत ते आमच्या बायकांनाच आवडणार, कारण आम्ही खूप आनंदी आहोत, मजेशीर आहोत, फनी आहोत, गमतीशीर आहोत आणि आम्ही क्रिएटिव्ह आहोत. थांबा आले. तुम्ही परवाच्या दिवशी आला नाहीत, एक आठवडा चुकवलाय. मग ते बरोबर लक्षात असतं आम्हाला कधी कधी काय काय घ्यायचं, आणि तुमच्यासाठी ते ठेवलेलं असतं. मी असू दे तुम्ही आल्यावर घ्यावं म्हणून, तर तुम्ही नाही आला की मग ते राहतंय सगळं. काय एकदमच घ्या, बस झालं. या एक गोळ्या आमच्यात सगळ्यांना आवडतात आणि मी ज्यांच्याकडे घेऊन जाते त्या सगळ्यांना सुद्धा ह्या गोळ्या फार आवडतात, कारण ह्या लहानपणीच्या सगळ्यांच्या आठवणी लहानपणीच्या. चला, हे 100 रुपयाच्या वस्तू घ्यायच्याच. होय घ्या. कढीपत्ता ना घ्या, ताजा छानच वाटतो. इकडे दोन्हीकडे भरपूर 100-150 झाडं आलीत एकदम. घ्या. जाताना दरवाजा लावून जावा हा, म्हणजे तिथपर्यंत यायला नको. इस्त्रीला कपडे न्यायला मावशी आल्या होत्या. बघा किती स्त्रिया किती स्वतंत्र आहेत आणि किती कामं करतात. आमच्याकडची सगळी दुकानं आसपासची सगळं स्त्रियाच मॅनेज करतात. मस्त वाटतं खरं. चला, आता आज काका नाही आहेत, मग काय करू नाश्ता, हा मला खूप मोठा प्रश्न पडला होता. मग काय करू नाश्ता असा विचार करता करता पुन्हा एक काय करू नाश्ता तोच पोट भरतंय हो म्हणून, बाकी काही नाही. अगं बाई जास्त झालं काय नाही, मस्त. काय छान उठतात माझे डोसे खरंच. डोसा क्वीन. हे बघा आपलं नेहमीच प्रीमिक्स, सगळ्या प्रकारची पिठं एकाच वेळेला दळून आणलीत मी आणि त्याच्यात मसाला सगळा घातला होता. धन, जिरं, मेथ्या, मिरे, लवंग आणि सगळं एकत्र करून दळून आणलंय. फक्त ह्या वेळेला तुम्हाला सांगते, पीठ माझं एवढं सुंदर झालंय का माहितीये का. 1 किलो ज्वारीला मी 1 किलो उडीद डाळ घातली, अर्धा किलो पोहे घातले आणि पाव किलो हरभरा डाळ घातली आणि तुम्हाला सांगते जवळजवळ 1 किलो तांदूळ घातले आणि बाकीचं सगळं जिरं मोहरी जेवढं घरात होतं, जिरं मोहरी नाही, जिरं धणे जेवढं घरात होतं की नाही तेवढं सगळं घालून भरा जे सगळं मी अंदाजपंचीच करते ना, तुम्हाला माहिती आहे की. काय सुंदर पडले बघा जाळे. अंदाजपंचे 10 दरसे. काय सुंदर झालंय खरं पीठ आज यावेळेला. अगदी टिपिकल आंबवलेले उत्तप्पे डोसे खावे ना तसं झालंय. आणि जेवढं पातळ घालीन ना तेवढं कुरकुरीत पण व्हायला लागले. म्हणजे मला मी आता बोलता प्रमाण सांगितलं की 1 किलो ज्वारीला 1 किलो तांदूळ घातला, 1 किलो उडदाची डाळ घातली, अर्धा किलो पोहे घातले, हरभरा डाळ पाव किलो, हरभरा डाळ गहू, हरभरा डाळ मुगाची डाळ पण घातली. मला तुमच्यापैकी एकीने सांगितलं मुगाची डाळ घाला म्हणून पाव किलो मुगाची डाळ सुद्धा घातली मी यावेळेला. तर तुम्हाला सांगते म्हणजे सगळ्या डाळी. इतकं छान झालंय ना पीठ, काय तुम्हाला सांगू, एवढं छान झालेलं आहे. तर आता असंच तुम्ही सुद्धा पीठ करून घ्या. आणि जेव्हा आपण आता हे भिजवतो ना, असं आता किती 5-10 मिनिटच भिजवलेलं आहे आणि हे जेव्हा भिजवतो त्यावेळेला एक डाव भरून त्याच्यात रवा टाकला, आपला साधा रवा टाकला, तर इतकं छान भिजतं ना तुम्हाला सांगते. आणि करताना मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते, मिरच्या टाकते, ढबू मिरची टाकते, कांदा टाकते, बारीक करून टाकायचं, मस्त लागतं. चला, काहीतरी वाजायला लागलंय बाहेर, कुणाचं लग्न नाही
आमच्या इथे एक हे आहे, पंचकल्याण पूजा आहे, तर ते आलं बहुतेक. बघूया, थांबा जाऊन. येणार आहे. इथंच आहे का? रोज इथंच. चला नाश्ता करूया. इतकी छान असते ना मिरवणूक. लाईट गेलेत ग. आत्ता त्यांनी घालवले म्हणे, रथ येणार म्हणून. हत्ती रथ आला ना म्हणून लाईट घालवले. छान वाटतं, वातावरण छान असतं. अशा ठिकाणी मला आवडतं जायला, बघायला. एक पॉझिटिव्हिटी असते, सगळी उत्साह, चैतन्य, आनंद.